म्हणे 50,000 रुपये डोनेशन आहे, तर मी 30,000 रुपये त्यांना पेड केलेलं आहे। आम्ही त्यांना असं देव म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि महाराजांनी असे जर करायचं म्हणल्यावर आम्ही लोकांनी जनताने कसं बघायचं, कसं यांच्यावर विश्वास ठेवून मुलं बाळ टाकायचे। आम्ही त्यांना असं देव म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि महाराजांनी असे जर करायचं म्हणल्यावर आम्ही लोकांनी जनताने कसं बघायचं, कसं यांच्यावर विश्वास ठेवून मुलं बाळ टाकायचे। मग महाराजांनी एक कानसुला खाल्ली माझ्या, तवर तर बाकीच्याने असं राऊंड करून मारलं, इथं एक रॉड टाकला। असं ते मारूस जीव मारूस तर म्हणल्यावर काय महाराज आहे काय हो। हे आहेत मनोहर वारे। याच मनोहर वारेंना बेदम आणि अमानुष मारहाण झाली। प्रकरण काय सांगते। आपल्या मुलाला सांप्रदायिक शिक्षणासाठी त्यांनी तपभूमी वारकरी शिक्षण संस्थेत पाठवलं होतं। त्यासाठी 50,000चं डोनेशन होतं, त्यातलं 30,000 रुपयांचं ऍडव्हान्स पेमेंटही केलं होतं। पण मुलगा काही कारणास्तव राहत नाही म्हणून त्याला उन्हाळ्याच्या सुट्टीत परत पाठवलं गेलं। मग संस्थेतून फोन आला की पखवाज आणि त्याचं इतर साहित्य घेऊन जा। पखवाज वगैरे साहित्य आणायला गेले असता मनोहर वारेंनी डोनेशनसाठी ऍडव्हान्स म्हणून भरलेले 30,000 रुपये परत मागितले। त्यानंतर काय घडलं तुम्ही त्यांच्याकडूनच ऐका। माझं प्रकरण असं होतं की माझं नाव मनोहर वारे, माझा मुलगा आहे इमामपूरच्या खाली तपभूमीमध्ये शिक्षणासाठी वर्क टाकलेला आहे। तिथे टाकल्यानंतर तो म्हणे 50,000 रुपये डोनेशन आहे, तर मी 30,000 रुपये त्यांना पेड केलेलं आहे। मग मुलगा न राहिल्यामुळे ते म्हणले घेऊन जा या मुलाला, तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पाठवलं त्यांनी। नंतर म्हणले पकवजन ते घेऊन जा। मग मी काल गेलो पकवजन ते आणायला, त्यांना म्हणलं महाराज मुलगा राहायला नाही, बाकीचे पैसे मला वापस द्या, आमची परिस्थिती नाही ती असं म्हणूस तर म्हणले चल तुला आतमध्ये पैसे देतो। मग आत गेल्यानंतर आतमध्ये 10-12 जण होते काठ्या घेऊन आणि रॉड घेऊन त्या रूममध्ये हॉलमध्ये मोठ्या। मग महाराजांनी एक कानसुला खाल्ली माझ्या, तवर तर बाकीच्याने असं राऊंड करून मारलं, इथं एक रॉड टाकला, इथं एक काठ्याने मारलं, इथं मारलं, छातीमध्ये दगड टाकला, पुन्हा मी बेसूत पडलो। नंतर त्याच्यानंतर एक जणाला फोन केला त्यांनी, याला बीडला नेऊन पोच करा। पुन्हा मला सुद्धा आल्यानंतर म्हणला जर कुणाला काही कळशीन तर तुला इथं डोंगराच्या खाली नाही जाऊन द्यायचो आणि जीवच मारून टाकीन, माझ्याकडे लई गुंड आहेत असे असं म्हणून मला त्यांनी तिथून हे केलं। मग इथं आल्यानंतर मी इथं ॲडमिट झालो। सत्यवान महाराज लाटे आणि इमामपूरच्या खाली तपोभूमी म्हणून वाघदारा म्हणून तिथं नाव आहे त्या संस्थानला, तिथले महाराज। बरं, मनोहर वारेंच्या म्हणण्यावर विश्वास न ठेवावा असं म्हटलं तरी त्यांच्या पायावर, हातावर आणि पाठीवर मारहाणीचे व्रण दिसतायत आणि ते इतके स्पष्ट आहेत की त्यातून त्यांना झालेली मारहाण ही किती अमानुष असेल याचा आपण विचार न केलेलाच बरा। बरं, आता या प्रकरणातले हे व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहेत। मनोहर वारेंनी महाराजांवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे। लोक आम्ही त्यांना असं देव म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि महाराजांनी असे जर करायचं म्हणल्यावर आम्ही लोकांनी जनताने कसं बघायचं, कसं यांच्यावर विश्वास ठेवून मुलं बाळ टाकायचे। झालाय पण अजून काही नाही। मागणी काय आहे? त्या महाराजाला अटक होऊन त्याला बी फाशी द्यावं, त्याला बी असं ते मारूस जीव मारूस तर म्हणल्यावर काय महाराज आहे काय हो। एकाला डोनेशनचे पैसे परत दिले तर सगळ्यांना द्यावे लागतील म्हणून मारहाण झाल्याचा दावा या वारेंनी केलाय। तरी या प्रकरणात आता बीड पोलिसात तक्रार सुद्धा नोंद आहे। या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेलच। तरी सत्यवान महाराज लाटे यांच्याकडूनही काही प्रतिक्रिया येते का हे बघावं लागेल। पण एवढं नक्की आहे, सांप्रदायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत जर असे प्रकार घडत असतील आणि तेही बीडमध्ये, तर आपण बीडमधली गुन्हेगारी किती खोलात गेली आहे याचा विचार न केलेलाच बरा। आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।